हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी आहे चिन्मयी आणि आज मी तुम्हाला सांगणार आहे एक प्रोटीन बासुंदी. ओके, तर ती बासुंदी असणार आहे फुल प्रोटीनने. सो जी मी ही बनवणार आहे, मी ह्याची रेसिपी तुम्हाला सांगेन. प्लीज तुम्ही हे फॉलो करा. आणि मला माहीत नाही की ह्याच्यामध्ये किती कॅलरीज आहेत आणि किती प्रोटीन आहेत, म्हणून जस्ट इफ यू हॅव टू नो दॅन तुम्ही वेट करू शकता. आता आपण आपल्या टॉपिकवर येऊया. आता मी ह्याची रेसिपी सांगणार आहे तुम्हाला. तर फर्स्ट ह्याला करायचं काय आहे, आपल्याला जस्ट ह्याच्या म्हणजे ह्याच्यामध्ये जस्ट पहिले ह्याला दूध गरम करून घ्यायचं आहे. आणि आपल्याला दूध गरम केल्याच्या नंतर हे करायचं आहे, चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं, थोडंसं थंड म्हणजे लाईक कोमट व्हायला. ओके, तर मग कोमट झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मनुके, अक्रोड, बदाम असतील तर बदाम, आणि मग काजू असतील तर काजू पण टाकू शकतात. ओके, तर आता या सगळ्यांना एक मिक्स करून जस्ट एक कुटून घ्यायचं. त्याचा पूर्ण चुरा झाल्याच्या नंतर गरम दुधामध्ये टाकायचं. आता गरम दुधात टाकल्याच्या नंतर त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि जस्ट युअर प्रोटीन इज रेडी. पण एक गोष्ट टाकायची, इलायची पावडर टाकायची. इलायची नाही टाकायची, इलायचीची पावडर टाका. आणि मग त्याला चांगलं मिक्स करून घ्या आणि मग तुमची प्रोटीन रेडी होईल. जस्ट यू कॅन सी कशी स्मूथ दिसती आहे रिअली. अँड नाव आय विल टेक इट टू ड्रिंक. मला माहीत नाही कशी आहे. रिअली सो म्हणजे ह्याची टेस्ट लाईक आपल्या हॉटेलमध्ये पण नाही मिळणार असं मिल्कशेक असं आहे. आणि जर ह्याच्यामध्ये प्रोटीन पण असतील की बिकॉज ह्याच्यामध्ये आहेत ड्रायफ्रूट्स. सो जर तुम्हाला नाश्त्याला पाहिजे असेल तर आम्ही हे इझिली घेऊ शकतात. आणि हे तुम्ही छोट्या बाळांना पण देऊ शकतात आणि मोठ्या माणसांना पण आहे. आणि ह्याच्यासोबत तुम्ही पपया पण खाऊ शकतात. आणि लाईक तुम्हाला जर पपया खायचा असेल तर तुम्ही ऑफिसला जात असाल तर खाऊ शकतात पपया. आणि ह्याच्यासोबत जर तुम्हाला हा पपया खायचा असेल तर नक्कीच खाऊ शकतात. तुमचा हा असा जर तुम्हाला पाहिजे असेल हेल्थी प्रोटीन तर तुम्ही हे खाऊ शकतात. लाईक मी पण पपया खाते, माझे फेवरेट फ्रूट आहे. तुम्ही कोणतं दुसरं फ्रूट असेल तुमच्याकडे, एक बनाना खाऊ शकतात. ते खूप एनर्जेटिक असतं. ॲक्च्युली बनाना खायला पाहिजे तुम्हाला. आणि पपया खाल्ला तरी चालेल, पेरू खाल्ला तरी चालेल. हे 3 ऑप्शन्स आहेत. तुम्हाला जर ॲपल खायचं असेल तर खाऊ शकतात. पण एक जास्त वेळ तुम्ही बनाना किंवा पपया खाऊ शकतात. आणि हे तुमच्या ब्रेकफास्टसाठी एकदम बेस्ट आहे. ओके, इट टेस्ट व्हेरी गुड. आणि हो, ह्याच्यामध्ये मनुका टाकायला विसरू नका हा. आणि हा मनुकामुळे खूप गोड होतात. गोड म्हणजे जास्त पण नाही होत, पण मनुकामुळे एकदम भारी टेस्ट येते. तर आजसाठी इतकं बस. मी नेक्स्ट रेसिपी सांगत जाईन तुम्हा लोकांना. जर तुम्हाला हवी असेल तुमच्या ब्रेकफास्टला, तुमच्या डिनरला किंवा तुमच्या लंचला, सो आय विल टेल. बाय. तर तुम्हाला माझा
व्हिडिओ आवडलाच असेल तर लाईक सबस्क्राईब आय मीन. पण जर तुम्हाला रिअली आवडला असेल आणि तुमच्या नाश्त्यासाठी एकदम बेस्ट असेल तर कराच. बाय. मीट यू नेक्स्ट टाइम.